सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी इथं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सिंचन विहिरीच्या अनुदानात गंभीर अपहार झालाय। या प्रकरणात दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी 13 रोजी विहिरीत उतरून विहीर आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं। सेनगाव तालुक्यातील धनगरवाडीत रामचंद्र खडसे यांच्या शेतात हमी योजनेअंतर्गत विहिरीचं काम न करताच 1,75,000 रुपयांचं अकुशल देयक काढण्यात आलं। विशेष म्हणजे खडसे यांच्या परस्परच विहिरीचं काम झाल्याचं दाखवण्यात आलं। मात्र शेतात विहीर नसताना काम पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आल्यानं खडसे यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊन विहीर चोरीला गेल्याची तक्रार केली होती। त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी चौकशीचे आदेश दिले होते। त्यावरून नायब तहसीलदार नकुल वाडे यांच्या पथकानं चौकशी केली। यामध्ये शेतात विहीरच नसल्याचं दिसून आलं। याशिवाय इतर शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार 7 ठिकाणी पाहणी केली असता 4 ठिकाणी विहिरीचं कामच झालं नसल्याचं दिसून आलं। एका ठिकाणी विहिरीची मंजुरी एका गटात तर खोदकाम दुसऱ्या गटात झाल्याचं स्पष्ट झालं। याबाबतचा अहवाल देखील नायब तहसीलदार वाघुंडे यांनी सादर केला। या प्रकरणात गोरेगाव पोलीस ठाण्यात पालक तांत्रिक अधिकारी के बी देशपांडे, ग्रामरोजगार सेवक मनोज खडसे यांच्या विरुद्ध दिनांक 6 मार्च रोजी गुन्हा दाखल झाला। मात्र या प्रकरणातील अन्य दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। या प्रकारामुळे शेतकरी श्रीराम जगताप, रामचंद्र खडसे, विनोद खडसे, रुस्तुमा होळपादे, बळीराम रवणे, प्रल्हाद गबारे, माधव खडसे, गौरव पाळते यांनी विठ्ठल तिडके यांच्या शेतातील विहिरीत आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन विहिरीत उतरून आंदोलनात सहभाग घेतला। दुपारपर्यंत पंचायत समितीचे एकही अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी फिरकलेच नसल्यानं शेतकऱ्यांच्यातून संताप व्यक्त केला जातोय। उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली।